नमस्कार, मी अमित काळे न्यूज डंकामध्ये आपलं मनापासून स्वागत करतो। मित्रांनो, उत्तर प्रदेशच्या बलरामपूर जिल्ह्यात एका झांगूर बाबाचा पर्दाफाश काही दिवसापूर्वी झाला। या झांगूर बाबाकडनं धर्मांतर केलं जात होतं। इस्लाम धर्मामध्ये हिंदू समाजातल्या मुलींचं धर्मांतर केलं जात होतं आणि त्यासाठी परदेशातून जवळजवळ 100 कोटीपेक्षा जास्त रक्कम ही या बाबाला मिळालेली होती आतापर्यंत। हे जेव्हा प्रकरण उत्तर प्रदेशच्या ATSनं बाहेर काढलं आणि तपास सुरू केला, जसा तपास सुरू केला तसं या प्रकरणाचे कंगोरे आता बाहेर यायला सुरुवात झालेली आहे। हा झांगूर बाबा एक काळ भीक मागत होता, तो आता धर्मांतर करू लागलेला आहे। या झांगूर बाबानं गेल्या 10-15 वर्षांमध्ये अनेक उपद्व्याप हे उत्तर भारतामध्ये करून ठेवलेले आहेत। बलरामपूर जिल्ह्यात खास करून उपद्व्याप करून ठेवलेत। या झांगूर बाबाचा चेहरा आता हळूहळू लोकांच्या समोर येऊ लागलेला आहे। हा बाबा कशा पद्धतीनं लोकांची फसवणूक करत होता, लोकांना दमदाटा करत होता, धमक्या देत होता आणि इस्लाम धर्म स्वीकारण्यासाठी भाग पाडत होता, ते आता समोर येऊ लागले। या झांगूर बाबाची दहशत त्या परिसरामध्ये इतकी होती की हे सगळे प्रकार, त्याचे उपद्व्याप हे स्थानिक नागरिकांना माहीत असून देखील त्याच्या विरोधामध्ये बोलण्याचं धाडस हे कोण करत नव्हतं। हा बाबा जसा पोलिसांच्या ताब्यात आला तसं आणि त्याची सगळी प्रकरणं जशी बाहेर येऊ लागली तसं आता तिथले जे स्थानिक नागरिक आहेत ते सुद्धा या झांगूर बाबाच्या एकूण वर्तनाबद्दल आणि त्याच्या सुरू असणाऱ्या कारभाराबद्दल तोंड उघडू लागलेत, सांगू लागलेत तो कशा पद्धतीने कारभार करत होता। हिंदू मुलींना फसवायचा, हिंदू मुलींचं ब्रेनवॉश करायचं, त्यांच्या आर्थिक अडचणीचा, गरिबीचा गैरफायदा घ्यायचा, आर्थिक आमिष दाखवायचं, परदेशात नोकरीला लावतो म्हणायचं आणि इस्लाम धर्म स्वीकारण्यासाठी भाग पाडायचं। हा त्याचा प्रमुख धंदा होता, प्रमुख उद्योग होता आणि यासाठी त्यानं काही मुस्लिम समाजातल्या तरुणांची नियुक्ती केलेली होती, त्यांना नोकरी दिलेली होती। हिंदू धर्मातल्या खास करून ब्राह्मण, क्षत्रिय अशा उच्च जातीतल्या मुलींना इस्लाम धर्मामध्ये आणायचं, त्यासाठी लाखो रुपयांची लयलूट या मुस्लिम समाजातल्या मुलांवर हा झांगूर बाबा करत होता, पैसे वाटत होता। जात निहाय त्यानं वर्गवारी केलेली होती, त्या जातीतल्या मुलींचं धर्मांतर करायचं दर त्यानं ठरवलेले होते, इतके लाख रुपये आणि तो त्या मुलांना देत होता। त्यांना काळाची मर्यादा सुद्धा या झांगूर बाबानं घालून दिलेली होती। हे झालं एक प्रकरण, धर्मांतर करण्याकरताचं नेटवर्क तर त्यानं जे उभं केलेलं होतं उत्तर प्रदेशमध्ये ते तर अत्यंत भयानक आहे आणि केवळ उत्तर प्रदेशमध्येच केलं असं नाही तर पूर्ण देशभरामध्ये त्याचं हे नेटवर्क उभं राहिलेलं आहे। आणि परदेशातून येणारा हा जो पैसा आहे, हा पैसा तो त्याच्याशी निगडीत असलेले जे लोक आहेत त्यांच्या नावावर वर्ग करत होता आणि तिथून तो पैसा खर्च केला जात होता। असा हा सगळा धंदा सुरू होता आणि हे सगळं करत असताना त्याला ही गोष्ट माहीत होती की कधी ना कधीतरी आपण कायद्याच्या कचाट्यात सापडू, पोलिसांच्या कचाट्यात सापडू, तर ते सापडू नये याच्याकरता त्यानं यासाठी काही कोडवड तयार केलेले होते। हे कोडवड काय होते तर प्रोजेक्ट, काजल लगाना, दीदार वगैरे अशी काही नावं दिलेली होती आणि या नावाच्या माध्यमातून त्याला काय करायचं आहे, मिट्टी पलटणं म्हणजे काय करायचं, प्रोजेक्ट म्हणजे मुलींचं धर्मांतर करणं, हिंदू समाजातल्या मुलींचं खास करून उच्च जातीतल्या तिचं ब्रेनवॉश करणं वगैरे ह्या सगळ्या गोष्टींकरता त्यानं हे कोडवड दिलेले होते। त्याच्याशिवाय त्यानं काय केले तर त्यानं बलरामपूर जिल्ह्यामध्ये ज्या शासकीय जमिनी आहेत त्या शासकीय जमिनी लाटलेल्या आहेत, शासनानं बांधलेले जे पूल आहेत ते पूल बांधलेले आहेत, ते पूल लाटलेले आहेत, त्यांचा कब्जा घेतला असं नाही तर त्या जमिनी घेऊन त्याचं प्लॉटिंग केलेलं आहे आणि हे प्लॉट लोकांसाठी त्यानं विक्रीसाठी खुले केलेले आहेत। म्हणजे या झांगूर बाबाचं धाडस बघा किती आहे। शासनाची जमीन लाटायची, केवळ लाटायची ती लाटायची, म्हणजे नुसती लाटली असं नाही तर त्याचं प्लॉटिंग करायचं आणि प्लॉट पाडून ते विकायचे, त्यातून पैसा मिळवायचा। कोट्यावधी रुपयांची माया त्यानं आत्तापर्यंत बलरामपूर जिल्ह्यामध्ये उभी केलेली आहे। मोठी प्रॉपर्टी त्याच्या नावावर आहे, अनेक दुकानं, शॉपिंग कॉम्प्लेक्स, महागड्या गाड्या या झांगूर बाबाच्या नावावर आहेत आणि काही अशी दुकानं होती की त्या दुकानांमध्ये परदेशातून येणारा पैसा हा जमा होत होता। इतकं मोठं नेटवर्क हे गेल्या 15-20 वर्षात या झांगूर बाबानं उत्तर प्रदेशमध्ये उभं केलं। हे सगळं होत असताना एक गोष्ट आपल्याला लक्षात येईल की याची सुरुवात जेव्हा झाली त्यावेळेला उत्तर प्रदेशमध्ये समाजवादी पक्षाची सत्ता होती, यादवांची सत्ता होती। आज झांगूर बाबाचं पितळ उघडं पडू लागल्यानंतर जे लोक मताच्या राजकारणाकरता दाढ्या कुरवाळण्याचं काम करतात त्या लोकांची बोलती बंद झालेली आहे। या झांगूर बाबाबद्दल तोंडातून ब्र शब्द काढायला कोणी तयार नाही, अशी परिस्थिती आज उत्तर प्रदेशमध्ये आहे। उत्तर प्रदेश काय एकूणच देशभरात झालेली आहे। हिंदी माध्यमात, राष्ट्रीय माध्यमात
या सगळ्याबद्दलचं वृत्त आज झळकू लागलेलं आहे। या बाबाचा पर्दाफाश पोलिसांनी कशा पद्धतीने केला हे आज लोकांच्या समोर येत असताना रोज काही ना काही नवीन खुलासेच या प्रकरणामध्ये होत आहेत आणि उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी या संदर्भामध्ये याची सगळी पाळंमुळं खणून काढण्याचे आदेश हे उत्तर प्रदेश पोलिसांना दिलेले आहेत आणि त्यानुसार उत्तर प्रदेश पोलिसांनी अगदी कंबर खसून या प्रकरणाचा तपास करायला सुरुवात केलेली आहे। या निमित्ताने एक प्रश्न असा निर्माण होतो की मताच्या राजकारणासाठी केवळ आणि केवळ मताच्या बँकेसाठी जे लोक, जे पक्ष, ज्या पक्षाचे नेते लव जिहाद यासारखी प्रकरणं या देशामध्ये घडत नाहीत असं म्हणतात, अशा पद्धतीची विधानं करत असतात, त्यांची तोंड आज बंद का आहेत? या प्रकरणावर ते आज बोलायला का तयार नाहीत हा या निमित्तानं प्रश्न निर्माण होतो। योगी आदित्यनाथ तिथं मुख्यमंत्री असल्यामुळं या सगळ्या प्रकरणाचा पर्दाफाश झालेला आहे आणि केवळ इतकंच झालं असं नाही तर याचं शेवटचं टोक मिळेपर्यंत हा तपास थांबणार नाही। कारण हे 1-2 दिवसात घडलेलं प्रकरण नाहीये, गेली 15-20 वर्ष या बाबाचे हे उपद्व्याप उत्तर प्रदेशमध्ये सुरू होते आणि ते सगळं आता बाहेर यायला सुद्धा काही काळ जाणार आहे। केवळ 4-2 दिवसाच्या आठवड्याभराच्या तपासामध्ये या सगळ्या गोष्टी समोर येतील असं नाही, हळूहळू यातले सगळे कंगोरे बाहेर येणार आहेत। त्याने हे सगळं कसं केलं, कुणाकुणाचं धर्मांतर केलं, त्याला कुठून पैसा येत होता, त्याच्यासाठी कोण कोण काम करत होतं, कोणी कोणी त्याच्या पैशाचा लाभ घेतलेला आहे, कोणाकोणाचं धर्मांतर केलं, कुणाला धमक्या दिल्या, कुणाला मारलं, कुणाच्या जमिनी लाटल्या, शासनाच्या कुठल्या कुठल्या जमिनी लाटल्या, त्या जमिनीचं कसं प्लॉटिंग केलं, त्याला कोणी मदत केली, ह्या सगळ्या गोष्टी आता समोर येऊ लागलेल्या आहेत। आणि या झांगूर बाबाला सुरुवातीच्या काळामध्ये कुणी ना कुणीतरी स्थानिक पातळीवर मदत केली असणार, कुणी ना कुणीतरी त्याच्या पाठीशी उभं राहिलं असणार, त्यामुळेच अशा या बाबाचं फावलेलं आहे। त्या काळामध्ये या बाबाच्या मागं कोण उभं राहिलं, या बाबाला कुणी ताकद दिली, या बाबाचं धाडस इतकं का वाढलं, त्याची मजल इथपर्यंत कशी गेली हे सुद्धा आता तपासात समोर येईल। लव जिहाद हे प्रकरण भारतात नवीन नाही, लव जिहादची अनेक प्रकरणं भारतात अगदी महाराष्ट्रात गावखेड्यात झालेली आहेत। अगदी परवाचं उदाहरण द्यायचं झालं तर सांगली जिल्ह्यामध्ये एका विवाहित महिलेनं तिला ख्रिश्चन धर्म स्वीकारण्यासाठी तिच्या सासरच्यांनी भाग पाडलं म्हणून तिला स्वतःचं जीवन संपवावं लागलं, तिनं धर्मांतर केलं नाही, तिनं जीवन संपवलं। ही अगदी ताजी घटना महाराष्ट्रातली आहे। अशी अनेक प्रकरणं महाराष्ट्रात घडलेली सुद्धा आहेत। हिंदू धर्मावर आक्रमण हे केवळ इस्लामचंच आहे असं नाही, एका बाजूनं इस्लामचं आक्रमण आणि दुसऱ्या बाजूनं ख्रिश्चन धर्माचं सुद्धा आक्रमण हे सध्या हिंदू धर्मावर होते। हिंदू धर्मातले गरीब, हिंदू धर्मातले आर्थिकदृष्ट्या मागास असलेले लोक, भोळे बाबडे लोक, अडाणी लोक यांना जाळ्यात ओढायचं आणि त्यांना फसवायचं, जे शिकलेले नाहीत अशा लोकांना फसवायचं, वेगळ्या वेगळ्या पद्धतीची आमिषं दाखवायची, त्यांचं ब्रेनवॉश करायचं, हे प्रकार सध्या सुरू आहेत। महाराष्ट्राचं विधिमंडळाचं अधिवेशन सुरू आहे आणि नुकतंच या विषयावर विधानसभेमध्ये चर्चा झाली। राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार जितेंद्र आव्हाड आणि आमदार जयंत पाटील यांनी या विषयावर चर्चा करत असताना विशिष्ट समाजातल्या लोकांना आता भीती वाटू लागलेली आहे वगैरे अशा पद्धतीची विधानं केली। असा प्रकार निश्चित नाहीये, कारण कर नाही त्याला डर कशाला असं आपण म्हणतो। जे लोक असे उद्योग, असे धंदे करतच नाहीत त्यांना घाबरण्याची अजिबात आवश्यकता नाही, मात्र जे लोक अशा पद्धतीचे धंदे करतात त्यांचा बाजार मात्र आता उठायची वेळ आलेली आहे। कारण देशात आणि राज्यात दोन्हीकडं हिंदुत्ववादी सरकार आहे, हिंदुत्ववादी सरकारचे मंत्री तिथं बसलेले आहेत, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस असतील किंवा पंतप्रधान नरेंद्र मोदी असतील, हे दोन्ही नेते हिंदुत्ववादी नेते आहेत। त्यामुळे या लोकांचा बाजार आता उठणार हे निश्चित आहे। हा बाजार उठलाच पाहिजे, त्याशिवाय हा हिंदू धर्म सुरक्षित राहणार नाही। हिंदू धर्मातले लोक, जे भोळे लोक आहेत, जे भोळे भाबडे लोक आहेत, हे अशा आमिषांना बळी पडतील आणि धर्मांतर मोठ्या प्रमाणावर केलं होईल। पुणे जिल्ह्यातले भारतीय जनता पक्षाचे जे आमदार आहेत, आमदार महेश लांडगे यांनी या प्रकरणावर अत्यंत कडवी प्रतिक्रिया व्यक्त केली। त्यांनी उदाहरण सांगितलं त्यांच्या मतदारसंघातलं, एका मुलीवर, अल्पवयीन मुलीवर कशा पद्धतीने अत्याचार करण्यात आलेले होते। त्यावेळेला या बाजूने बोलणारे लोक कुठं जातात, त्यावेळेला यांची तोंड कुणी बंद केलेली असतात, हे लोक का तोंड उघडून बोलत नाहीत उघडपणे, हा सुद्धा या निमित्तानं प्रश्न निर्माण होतो। का केवळ आणि केवळ आपलं मताचं राजकारण, बेरजेचं राजकारण इतकंच डोळ्यापुढे दिसतं, याच्या पलीकडे काहीच दिसत नाही। अरे ज्या धर्मामध्ये आपण जन्माला आलो त्या धर्माबद्दल आपल्याला अभिमान असायला हवा। आज या धर्मावरच आक्रमण होत असेल तर
पक्ष राजकारण हे सगळं गेलं खड्ड्यात. हे सगळं विसरून सर्वांनी एकत्र येण्याची आवश्यकता आहे. यामध्ये राजकारण करण्याची गरज नाही, राजकारण शोधण्याची तर अजिबात गरज नाही. तूर्त इथंच थांबतो. हा विषय आपल्याला कसा वाटला याबद्दलची आपली प्रतिक्रिया, आपली मतं कमेंट बॉक्समध्ये नोंदवून जरूर कळवा. व्हिडिओ आवडला असल्यास तो लाईक करा, शेअर करा आणि आमचं चॅनल आठवणीनं सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद आणि नमस्कार.